नमस्कार. प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण कारळ्याची चटणी तयार करणार आहोत. कारळ्यालाच खुरासणी असे देखील म्हणतात. तर इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढे कारळे घेतलेले आहेत. साधारण 1 वाटी पूर्ण भरून हे असे मी एवढे कारळे घेतलेले आहेत. आता हे कारळे आपण लोखंडी तव्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटे आपण हे कारळे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो लोखंडी तव्यावर हे भाजून घेतले तर जास्त पौष्टिक होतात. त्यामुळे इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे. आता या कारळ्यांमध्येच आपण थोडे तीळ ॲड करणार आहोत. साधारण 2 चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा एवढे जिरे आपण यामध्ये टाकणार आहोत. आणि हे सर्व साहित्य आता आपण 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत. खरपूस असे हे भाजायचे आहे. साधारण असे हे तडतड उडायला लागल्यावर आपण समजायचे की हे आपले तीळ भाजलेले आहेत. साधारण असे हे थोडे फुगल्यासारखे दिसतात, म्हणजे हे आपले कारळे भाजलेले आहेत. आता पटकन आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयाल. इथे हे सर्व साहित्य मी ताटामध्ये काढून घेते आणि साधारण आता 10 मिनिटे आपण हे थंड करायला ठेवणार आहोत. गरम गरम आपण हे याची चटणी करायची नाही आहे. आपण हे थंड करून घ्यायचे आहे. आणि त्याच तव्यावर आता इथे मी थोडा लसूण भाजून घेणार आहे. साधारण असे डाग पडेपर्यंत आपण हा लसूण भाजायचा आहे. भाजल्यामुळे चटणी आपली खमंग आणि खरपूस अशी तयार होते, म्हणून सर्व साहित्य आपण थोडे भाजून घ्यायचे आहे. तर इथे तीळ आणि कारळे आपले थंड झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेऊयाल. आणि लसूण वगैरे बाकीचे सर्व साहित्य ॲड करायच्या आधी हे पहिल्यांदा आपण थोडेसे मिक्सरला थोडे फिरवून घेणार आहोत. साधारण अशा प्रकारे आपण हे फिरवून घ्यायचे आहे. मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपण हे बारीक करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण लसूण टाकूयाल आणि 2 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. कलरसाठी ही मिरची आपण टाकायची आहे. आणि चटणी थोडी तिखट होण्यासाठी इथे मी घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकलेला आहे. तो आपण आता मिक्स करून घेऊयाल. आणि चवीनुसार थोडे मीठ टाकायचे आहे. मीठ टाकलेले इथे स्किप झालेले आहे. चटणीमध्ये आपण थोडे मीठ देखील टाकायचे आहे. आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मी मिक्सर चालू बंद करत असे हे फिरवून घेतलेले आहे. हे पहा, इथे आपली आता चटणी तयार झालेली आहे. मस्त खमंग अशी ही चटणी तयार होते. आणि कारळे हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. कारळ्यामधील तेल हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण कारळ्याची चटणी नक्की तयार करा. आणि भाकरी चपातीबरोबर तसेच तोंडी लावण्यासाठी देखील आपण ही चटणी वापरू शकतो. दही चटणी किंवा चटणीमध्ये थोडेसे तेल टाकून अशी ही कारळ्याची चटणी छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. भात आणि वरण याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी देखील ही छान लागते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.